पण एक आहे, तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे, पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही. मी माहिती घेऊन पदापासून मुक्त केले की पक्षातून केली? आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे. पक्षातून नाही, पदावरून मुक्त केलेलं आहे. पक्षात आहेत, परंतु ते पण मला अजून भेटलेले नाहीत. पण मी त्यांना भेटल्यानंतर मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो, तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेतनं, त्याच्यामध्ये कुठेही बसत नाही, नियमात बसत नाही, संविधानात बसत नाही, कायद्यात बसत नाही. कुणीही हातामध्ये कायदा घेण्याचं कारण नाही. दुसऱ्या काळामध्ये मला मुंबईच्या पत्रकार मित्रांनी विचारलेलं होतं, तुमच्यातल्या एका आमदाराच्या भावावर काही त्यांनी फायरिंग केलं म्हणून. त्याच्यानंतरची सगळी वस्तुस्थिती माहिती घेतली. 4 लोक होते, त्याच्यामध्ये मांडेकर आडनावाची पण व्यक्ती होती, पण तो त्याचा सक्का भाऊ नाहीये. सक्का भाऊ अरे सक्का भाऊ नाही म्हणून सांगतो ना, भावकी आहे. माझे 4 भाऊ आहेत असं ते काल म्हणाले, आणि त्यातले काही देव असू शकतो, काही चोर. एक मिनिट, भाऊ म्हणाले त्याच्यामध्ये नाही रे बाबा, मला जी माहिती मिळाली ते चुलत भाऊ आहे. त्यांनी स्वतः मान्य केलं काल की प्रतिक्रिया दिली. एक मिनिट, त्यांनी काय माहिती दिली ती तुम्हाला माहिती आहे? मला माहिती जी मिळाली ते त्यांचा चुलत भाऊ आहे. मी पोलिसांना सांगितलं, कुणाचा चुलत भाऊ असू द्या, सक्का भाऊ असू द्या किंवा कुणी असू द्या, कारवाई झाली पाहिजे. सर्वांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. 3 का 4 दिवसाचा रिमांड त्यामध्ये मिळालेला आहे. वेपन कसं वापरलं, त्याला अधिकार आहे का काय, त्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला सांगितलेल्या आहेत. मध्ये लगेचच तुम्ही बातमी काहींनी लावलेली होती की त्याच्यात एक महिला जखमी झाली. कुणीही महिला जखमी झालेली नाहीये, पण फायरिंगचा आवाज आल्यानंतर एक महिला तिथं बेशुद्ध पडलेली होती, परंतु नंतर ती शुद्धीवर आली. ती धडधाकट आहे, तिथं काही तिला झालेलं नाहीये. पण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये म्हणून SP गिल आणि ऍडिशनल SP बिरादार यांना सांगितलेले, तुम्ही कुठलाही राजकीय कुणाचा दबाव तिथं येणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमची